मला माहिती काय महिन्यांपूर्वी तलाठी भरती झाली का नाही झाली? लय भारी झाली ना. पेपर फुटला का? काय भाव निघाला होता? 40 लाख 50 लाख. बर त्याच्यामध्ये मार्क कितीपर्यंत होते? फायनल 248 विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले? म्हणजे 288 आमदार आणि निवडून किती आले तर 300. असं होतं का? आता याच्यात एक विद्यार्थी माझ्याशी बोलत होता. काय बोलला? अहो मी 12 तास 16 तास रोज अभ्यास करत होतो आणि माझा मित्र लय कंटाळला अभ्यासाला गेला निघून आणि त्याला एक कळलं अभ्यासापेक्षा 25 लाख दिले तर आपला मार्ग मोकळा होतोय आणि पैसे दिले आणि हा मात्र बिचारा नापास झाला. अभ्यास न करणारा 25 लाख रुपये देऊन पास झाला. अशी परिस्थिती आहे. हे का ठेवलं गेलंय तुम्हाला सांगतो. नॉर्मलायझेशन त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन व्हावं. तुम्ही जर बघितलं असेल, एक मुलगा मला बोलला मी अभ्यास करायचो कितीतरी तास, मी तिथं लायब्ररीमध्ये बसायचो, मला मार्क पडले 92 आणि नॉर्मलायझेशनली ते झाले 110 आणि माझा भाऊ पुस्तक सुद्धा उघडत नव्हता. तो बसायचा दुकानावर आणि वेळ आहे म्हणून दिली परीक्षा. त्याला मिळाले 80 आणि नॉर्मलायझेशनच्या नंतर तो गेला 160च्या पुढे. काय जेव्हा तुम्ही ओएमआरच म्हणतात ना, त्या परीक्षेमध्ये ब्लॅक अँड व्हाईट असतं सगळं, बरोबर का नाही? त्याच्यात कुणी गंडवागंडवी करू शकतं का? गेल्या 25 वर्षामध्ये एमपीएससीचा एक तरी पेपर फुटलाय का? आणि मग तशा पद्धतीने त्या ठिकाणी जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही तुमचा कागद आन्सर शीट घेऊन कोर्टामध्ये जाऊ शकता, आयोगामध्ये जाऊ शकता. जाता का नाही जाऊ शकत? पण मग काय त्याला पर्याय काढून यांनी नॉर्मलायझेशनचं एक मोठं काहीतरी कॉन्सेप्ट आणले आणि मग त्याच्या मागे लपून ज्या लोकांकडनं पैसे आलेत, ज्या लोक आपल्या विचाराचे आहेत, अशा लोकांना आत घेतलं जातं आणि दाखवलं जातं की नॉर्मलायझेशन झाल्यामुळे त्यांना जास्त मार्क पडले. अन्यायकारक आहे का नाही? आहे का नाही सांगा मला तुम्ही सांगा. जर पैसे देऊन एखादा अधिकारी माणूस झाला तर उद्या एखादा गरीब शेतकरी मजूर सामान्य व्यक्ती त्या अधिकाऱ्याकडे गेला, फुकटात सेवा देणार आहे का? पैसे घेणार का नाही घेणार? मग हे फक्त विद्यार्थ्यांची लढाई नसून सिस्टम मध्ये पैसे देऊन जे कोणी अधिकारी होतात त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. त्यासाठी ही लढाई अतिशय महत्वाची आहे.